नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या निष्ठा आणि घोडे बाजाराची जोरदार चर्चा सुरू असतानाच रायगडच्या खालापूर तालुक्यातून ठाकरे गटाने विरोधकांना थेट आणि मोठा इशारा दिलाय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत खालापूर तालुक्यातील शेकडो ज्येष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा एक भव्य सन्मान सोहळा खोपोलीच्या महाराजा मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला। अनेक दशकांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या, पक्षाच्या पडत्या काळातही सावलीसारखे सोबत उभ्या असलेल्या या ज्येष्ठ शिवसैनिकांचा जेव्हा शाल श्रीफळ आणि बाळासाहेबांची प्रतिमा आणि पर्यावरणाचा संदेश देणारं रोप देऊन गौरव करण्यात आला, तेव्हा संपूर्ण सभागृह भावनिक झालं होतं। उपस्थित तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या मावळ्यांना दिलेली मानवंदना ही पाहण्याजोगी होती। या मेळाव्याला शिवसेनेच्या नेत्या, मुंबईच्या माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर आणि माजी आमदार मनोहर भोईर यांच्यासह दिग्गज नेत्यांची मोठी फौज उपस्थित होती। या सोहळ्याला खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतलं ते मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या तडाखेबाज आणि रोखठोक भाषणाने। त्यांनी कार्यकर्त्यांना थेट आठवण करून दिली की आपण पहिला आमदार निवडून दिला त्यानंतर काय काय घडलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आज जेव्हा राजकारणात पैशाचा आणि सत्तेचा घोडेबाजार सुरू आहे, अशा काळातही खालापूर तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येतोय, हीच ठाकरेंच्या शिवसेनेची खरी ताकद आहे, अशा शब्दात त्यांनी या निष्ठेला कडक सॅल्यूट ठोकला। प्रत्येक घरापर्यंत पोहोचून संघटन आणि मजबूत करण्याची आव्हानही त्यांनी यावेळेला केलं। बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी महोत्सव, जागतिक पर्यावरण दिन आणि खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या या मेळाव्याला शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला आघाडीने दिलेला प्रतिसाद हा आगामी काळातील मोठ्या राजकीय बदलाचे संकेत देणारा ठरतोय। एकनाथ पिंगळे यांच्या अचूक नियोजनाखाली झालेला हा मेळावा म्हणजे राजकारण कितीही बदललं तरी बाळासाहेबांच्या विचारांची ही जी शिदोरी आणि निष्ठावंतांची ही जी फळी ठाकरेंच्या शिवसेनेला रायगडमध्ये पुन्हा एकदा नवी उभारी देणारी ठरणार आहे, यात कोणतीही शंका नाही। सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे। 100 वर्षाचा वटवृक्ष आणि ती लोकांपर्यंत जाणीव राहावी, बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत टिकावेत, की ज्या शिवसैनिकांनी आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारांना ऐकून संपूर्ण शिवसेनेचं काम केलं, ज्यांनी कधीही कुठल्याही संकटाला डगमगले नाहीत, कितीही मोठमोठे इलेक्शन आले, कुठले ग्रामपंचायतचे असो, झेडपीचे असो, आमदारकी असो, त्यांना कुठेही कुणी कुठलं आमिष दाखवलं तर ते सडेतोडपणे उत्तर देणारे जे शिवसैनिक होते, की ज्यांनी आयुष्यभर आपलं रक्त त्यांच्यासाठी घटवलं, ज्या शिवसेना प्रमुखांच्या विचारांसाठी, त्यांचा सन्मान होणं जन्मशताब्दीनिमित्त हा त्याच्यामागचा हेतू होता। आणि त्यांना जे सन्मान म्हणून जे काय दिलं त्याच्यामध्ये एक तुळशीचं रोप असेल, एक बाळासाहेबांची प्रेम असेल आणि त्याच्याचबरोबर एक शाल असेल। तर असा त्रिवेणी जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रेम देण्यामागचा हेतू की त्यांच्या हृदयामध्ये बाळासाहेब आहेत, पण त्यांच्या घरामध्ये कायम बाळासाहेब राहावेत, हा त्याच्यामागचा हेतू होता। आणि तुळशीचं रोप देण्यामागचा हेतू असा होता की तुळशीचं रोप हे प्रत्येकाच्या दारात असतं आणि ते ऑक्सिजन पुरवठा करत असतं। तसा या शिवसेनेचा सगळ्यात खरा जर ऑक्सिजन कुठला असेल तर तो ज्येष्ठ शिवसैनिक आहे। आणि त्या ज्येष्ठ शिवसैनिकाला त्याचं एक प्रतीक म्हणून आम्ही तुळशीचं रोप दिलं आहे। आणि शाल ही भगव्याची निशाणी आहे आणि भगवी शाल देऊन त्यांचा एक चांगला सन्मान करण्याचा हेतू या कार्यक्रमाच्या माध्यमातून होता आणि तो आम्ही पूर्णत्वास नेला। मामा काय सांगेल, काय त्यांना वाटलं होतं हा हॉल भरेल की नाही, पण आज काय वाटतं भावना नेमकी? हॉल भरण्याचा प्रश्न नव्हता, उलट अजून नियोजन चांगलं केलं असतं तर हे हॉल कमीच पडला असता। कारण ह्या हॉलमध्ये असलेल्या खुर्च्या ह्या जितक्या लावल्या होत्या त्या पूर्ण होऊन लोक तितकीच उभी होती आणि काही लोक बाहेरही उभी होती। याचा अर्थ असा आहे की जे शिवसेना संपले म्हणणार आहेत त्यांना दाखवून देण्याची वेळ होती की निष्ठावंताची जेव्हा ही शिवसेना कधी संपू शकत नाही, त्याचं नेतृत्व मी करतोय, त्याचा मला अभिमान आहे आणि त्या अभिमानाचं कुठंतरी अभिमान वाटतो। म्हणून या शिवसैनिकांचा दर वर्षाला मी सन्मान करीन हा माझा संकल्प आहे आणि तो संकल्पी आज मी इथून आजच्या या कार्यक्रमातून जन्मशताब्दीच्या माध्यमातून करतोय। पुढील काळात आपण शिवसेनेला काय आव्हान कराल?
शिवसैनिकांना एवढंच आवाहन करेन की येत्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुका आहेत, येत्या काळामध्ये होणाऱ्या पडझडी आहेत, येत्या काळामध्ये होणाऱ्या राजकीय घाणेरड्या युत्या आहेत, या युत्या 1-2 महिन्यामध्ये संपुष्टात येतील. आता झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर पाहिलं तर ही शेवटची घाणेरडी वृत्ती त्यांची वरती आलेली आहे. याच्यानंतर त्या तिघांपैकी एकावर कुणाला तरी लात मारतील आणि दोघे एकत्र येतील आणि मग तिसरे कुठेतरी हात जोडत आमच्याकडे येतील. तेव्हा निष्ठावंतांची बाळासाहेबांची शिवसेना उद्धव साहेबांनी उभी केली, त्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेकडे पुन्हा हे हात पसरायला येतील आणि पुन्हा आमच्याकडे ते येतील. तेव्हा आम्ही त्यावेळेला त्यांना शिवसेनेत घ्यायचा का नाही घ्यायचा हा शिवसैनिकांचा विचार घेऊन त्यांना पुन्हा हे शिवसेना वाढवण्यासाठी आमचे शिवसैनिक मजबूत आहेत की त्यांना घेऊन मजबूत करायचं हा पुढे आम्ही विचार करू. मामा, नोकर भरतीसाठी शिवसेना कायमच आक्रमक भूमिका घ्यायची, पण मधल्या काळात शिवसेना अशी आक्रमक दिसली नाही. काय इथे अनेक तरुण बेरोजगार आहेत, या ठिकाणी औद्योगिक नगरी आहे, पण शिवसेना आक्रमक नाही. काय सांगाल याबाबत? शिवसेना ही आक्रमकच आहे. शिवसेना कधीच आक्रमक म्हणजे आक्रमक नाही असं म्हणायची वेळ आली नाही. पण शिवसेना आक्रमक असून, शिवसेनेचं नेतृत्व आक्रमक असून, शिवसैनिक आक्रमक असून आताची जी परिस्थिती जर पाहिली तर ह्या परिस्थितीचं एवढं घाणेरडं राजकारण झालेलं आहे की यांनी प्रत्येकाने ज्या काही शासकीय संस्था आहेत मग त्याच्यामध्ये आता पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असेल, त्याच्यामध्ये कलेक्टर असेल किंवा त्याच्यामध्ये इतर सगळ्या औद्योगिकरणाच्या ज्या संघटना असतील किंवा कामगार संघटना असतील किंवा त्याचबरोबर त्यांना हाताशी धरून ईडी असेल, CBI असेल, या सगळ्या गोष्टी हाताशी धरून यांनी घाणेरडं राजकारण करून चांगले लोक या राजकारणात टिकून आहेत म्हणून त्यांच्यावर दबावाचं तंत्र वापरून जर आमच्यासारख्याने आंदोलन केलं तर आम्हाला वेगळ्या चुकीच्या केसेसमध्ये अडकवून कुठंतरी हे आंदोलन थांबवण्याचं किंवा आम्ही चांगल्या लोकांसाठी धावतोय, काम करतोय हे होऊ नये हा त्याच्यामागचा हेतू या लोकांचा आहे. पण थोड्या दिवसांनी हे संपतील तेव्हा आम्ही नक्कीच उभारी घेऊ आणि या खालापूर तालुक्यामध्ये औद्योगिकरणाला असा झटका देऊ की कधीही नोकर भरतीच्या बाबतीत असेल किंवा बाकी कुठल्याही बाबतीत असेल, एखाद्या आपल्या लोकल माणसाला किंवा तिथल्या स्थानिकाला रोजगाराच्या बाबतीत असेल तर तिथं आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही इथून पुढे कधीच कमी पडणार नाही. इथून पुढची आंदोलनं सुद्धा आमच्या जोरात असतील आणि हा आज या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाही आम्ही आज संकल्प करतो.